गॅस टँकरमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये गॅस रिफिलिंग करणारे आरोपी 41,26,339 रुपये किमतीच्या मुद्देमालासह अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलेत। अहिल्यानगरमधील केडगाव बायपास रोड लगत असलेल्या अनुराज टायर या गोडाऊनमध्ये अवैधरित्या टँकरमधून व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई कामी आवश्यक सूचना देत पथकास रवाना केलं। दरम्यान पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करत छापा टाकून गॅस रिफिलिंग करत असलेल्या इस्मांना ताब्यात घेतलं। त्यांना पोलिसांची ओळख सांगितली आणि त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी कृष्णा दहीफळे, आदित्य पवार, विश्वास शिंदे, जनातुल शेख अशी त्यांनी नावं सांगितली। त्यानंतर गोडाऊनच्या मालकाबाबत विश्वास शिंदे याच्याकडे विचारणा केली असता त्यांना गोडाऊन मालक राजू साबळे असं नाव सांगितलं। तर ताब्यातील इस्मांना ते रिफिलिंग करीत असलेल्या कामाबाबत परवाना आहे का याची चौकशी केली असता त्यांनी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचं सांगून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी HP गॅस टँकरमधून जुगाड करून व्यावसायिक गॅस टँकरमध्ये भरत असल्याचं सांगितलं। तर पथकाने घटना ठिकाणचा पंचसमक्ष पंचनामा करत 8,36,339 रुपये किमतीचे HP कंपनीचा गॅस 17 टन गॅस, 30 लाख रुपये किमतीचा टँकर, 60,000 रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या 20 रिकाम्या टाक्या, 22,500 रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या 5 भरलेल्या गॅस टाक्या, 2 लाख रुपये किमतीचा एक छोटा हत्ती टेम्पो, 500 रुपये किमतीची एक ॲडजस्टेबल लोखंडी पाना, 5,000 रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, 2,000 रुपये किमतीचा गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे 5 पाईप असलेले नोझल असा एकूण 41,26,339 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। ताब्यातील आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता बेकायदा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता HP कंपनीच्या गॅस टँकरमधून भारत गॅस कंपनीच्या व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करताना ज्वलनशील पदार्थांबाबत पुरेशी काळजी न घेता स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोका होईल अशा पद्धतीनं रिफिलिंग करताना आढळून आले। या ताब्यातील आरोपींविरुद्ध अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास कोतवाली पोलीस करतात। तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।